ओम माता मे पार्वती देवी पिता देवो महेश्वर बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशे भुवनत्रयम्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। आपल्याला माहिती आहे की ऑगस्टच्या 5 तारखेपासून श्रावण महिना सुरू होत आहे आणि श्रावण महिन्याचं महात्म्यसुद्धा आपल्याला माहिती आहे। आषाढीला भगवान विष्णूचं महात्म्य असतं, तिथे भक्तीचं महात्म्य असतं आणि श्रावणामध्ये भगवान शिवाचं महात्म्य असतं। म्हणून चातुर्मासामध्ये सगळे साधू एका ठिकाणी बसून साधना करत असतात। तर श्रावण मास अतिशय पवित्र आहे। ह्या श्रावण मासामध्ये जर आपण साधना केली त्याची फळं आपल्याला लवकर मिळतात। भगवान शिव भोळे भाळे आहे, ते लगेच प्रसन्न होतात। तेव्हा इथे ह्या श्रावण मासामध्ये भगवान शिवाच्या महिन्यामध्ये आपण दरवर्षी श्रावण मास व्याख्यानमाला ठेवत असतो। आता 3 वर्ष होऊन गेली, हे 4थं वर्ष आहे। पहिल्या वेळेस आपण दररोज व्याख्यान ठेवायचो, पण झालं काय 2 वर्षापर्यंत आपण तो प्रयोग केला, पण दररोज व्याख्यान टाकल्यामुळे लोकांना ऐकायला वेळच मिळत नाही। म्हणजे जेवढी डिमांड आहे तेवढाच सप्लाय झाला पाहिजे। त्या सप्लाय जर खूप झाला तर लोकांकडे वेळ कुठे आहे, त्यांना इतक्या गोष्टी बघायच्या असतात। त्यामुळे आपण मागच्या वर्षीपासून अल्टरनेट डेला आपण टाकत आहोत, 1 दिवसानंतर। म्हणजे आपल्याला 1 दिवस मिळतो, आपण 1 दिवस ऐकू शकतो आणि ऐकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। भगवान श्रीरामकृष्ण म्हणायचे की वाचण्यापेक्षा ऐकणं चांगलं आणि ऐकण्यापेक्षा बघणं चांगलं। आता बघायला तर फार वेळ लागेल, पण आपण ऐकू तर शकतो। कारण आपण जेव्हा वाचतो आपल्याला खूप भाराभर वाचावं लागतं आणि एवढी सगळी पुस्तकं वाचूनही त्यामधला सार आपल्याला काढताच येत नाही। म्हणून जेव्हा आपण व्याख्यान ऐकतो तेव्हा हे महापुरुष, हे संत त्या शास्त्रामधला सार आपल्याला सांगतात, बाकीच्या अवांतर गोष्टी ते सोडून देतात। म्हणजे आपल्याला त्यामध्ये आपला वेळ खर्च करायची गरज नाही। जी काही उपनिषदांची तत्त्व आहे ती तत्त्वच आपल्याला सांगतात। तेव्हा इथे आपल्या शास्त्रामध्ये पण म्हटलं आहे, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्याम। स्वाध्याय आणि प्रवचन ह्या 2 गोष्टीकडे आपण कधीही दुर्लक्ष करू नये। कारण काय होतं, आपल्या मनाची प्रवृत्ती खालीच असते। आपण जर मनाला एका उच्च पातळीवर ठेवलं नाही तर त्यामध्ये ह्या संसाराविषयीचे विचार येणार। म्हणजे आपल्याला मनाला एका बौद्धिक पातळीवर ठेवावं लागेल आणि मनाला बौद्धिक पातळीवर ठेवण्यासाठी आपल्याला अध्यात्माविषयी वाचावं लागेल, चिंतन करावं लागेल। तेव्हा आपलं मन खालच्या पातळीवर येणार नाही, म्हणजे मग आपल्या पतनाची भीती राहणार नाही। पण काही लोक काहीही वाचत नाही आणि शेवटी त्यांना अध्यात्म म्हणजे काय हेच कळत नाही। खूप वाचतात पण काहीही कळत नाही, मग ते सगळे प्रयत्न सोडून देतात। तर इथे आपण 5 तारखेपासून हे व्याख्यानमाला सुरू करणार आहोत। यावेळेस आपण कशी करणार आहोत, म्हणजे 5 तारखेला एक व्याख्यान, 6ला सुटी, 7ला, मग 8ला सुटी, मग 9ला, म्हणजे 1 दिवसा अंतराने आपण ही व्याख्यानं टाकणार आहोत। आणि ही व्याख्यानं जेव्हा आपण टाकणार आहोत, 15 व्याख्यानं होतील, तेव्हा आपल्या ह्या मंगळवारच्या चॅनलवर दुसरे कोणतेही व्याख्यानं राहणार नाही। फक्त श्रावण मास व्याख्यानंच राहतील आणि दर गुरुवारीसुद्धा आपण व्याख्यानं घेत असतो। आता गुरुवारी आपण 2 दिवस व्याख्यानं घेतो, एक रविवार आणि दुसरं गुरुवार। तेव्हा रविवारी गीतामृतम महत आणि प्रबोधन ही जी मालिका आहे ती आपण सुरू ठेवणार आहोत। पण आपण जी दुसरी मालिका सुरू केलेली होती त्यामध्ये काव्य होते आणि त्यावर आपण निरूपण करायचो। माझ्या प्रिय मित्रांनो, जीवन सौंदर्य सूत्र, उत्तिष्ठत जाग्रत यामध्ये आपण 50-50-50 अशी 150 व्याख्यानं आपण घेतलेली आहे। तेव्हा ती चॅनल आपण काही काळासाठी बंद ठेवू आणि श्रावण मास संपल्यानंतर आपण पुन्हा पुढे सुरू करू शकतो। तेव्हा सोमवारी स्वामीजींचे विचार सुरू राहील, विवेकानंद विचारदर्शन सुरू राहील, गुरुवारी आपल्याला रविवारचं चॅनल सुरू राहील आणि मंगळवारी
बाकी सगळे व्याख्यानं बंद होऊन फक्त आपल्याला श्रावण मासाची व्याख्यानं बघायला मिळेल. आता ह्या व्याख्यानामध्ये 15 व्याख्यानामध्ये आपण काय घेणार आहोत, म्हणजे सुरू होणार आहे 5 तारखेपासून आणि जवळजवळ 4ला किंवा 3ला संपणार आहे. तेव्हा आपण त्यामध्ये काय घेणार आहोत ते आपल्याला गुपित ठेवलं पाहिजे. ते जर एकदा सांगून टाकलं की मग तुमची क्युरियासिटीच नष्ट होते. अरे ते तर आपल्याला माहीतच आहे, ते आपण ऐकलंच आहे, ते वाचलंच आहे. म्हणून कोणत्या विषयावर ही व्याख्यानमाला होणार आहे हे आपण सिक्रेट ठेवणार आहोत. आपण सांगणार नाही. जेव्हा व्याख्यानमाला सुरू होईल तेव्हा तुम्हाला ते ऐकायला मिळेल. तेव्हा लक्षात ठेवा, 5 ऑगस्टपासून ही व्याख्यानमाला सुरू होईल. त्यामध्ये 15 व्याख्यानं असतील आणि ती 15 व्याख्यानं 1 दिवसाच्या अंतराने टाकल्या जातील. तेव्हा या संधीचा आपण अवश्य फायदा घ्यावा आणि गुरुवारी होणारे व्याख्यानं होणार नाही आणि मंगळवारच्या ह्या चॅनलवर बाकी होणारी व्याख्यानं होणार नाही. फक्त श्रावण मासाची व्याख्यानं होतील. पण आपण ह्युमन एक्सलन्स चॅनलवर रविवारची आणि सोमवारची जे स्वामीजींचे विचार, विवेकानंद विचार दर्शन हे मात्र आपण सुरू ठेवत आहोत. तेव्हा या सगळ्या संधीचा, सगळ्या व्याख्यानांचा आपण फायदा करून घ्यावा. कारण वर्षामधून ही संधी आपल्याला एकदाच मिळत असते. तेव्हा त्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. वेळात वेळ काढून आपण ऐकायला पाहिजे. त्यामुळे आपल्या मनाची पातळी वाढेल, आपल्याला अध्यात्म समजायला मदत होईल आणि आपण थोडंफार तरी आचरण करण्याचा प्रयत्न करू आणि त्यामुळे आपलीच आध्यात्मिक प्रगती होणार आहे. तर हेच मला आज सांगायचं होतं. कारण 5 तारखेला सुरू होत आहे. तुमच्या मनामध्ये पण गोंधळ असायला नको की कोणते व्याख्यानं राहतील, कोणते व्याख्यानं बंद होतील, हा सगळा गोंधळ असायला नको. म्हणून आज आपण थोडीशी माहिती सांगितलेली आहे. तेव्हा तुम्ही 5 तारखेपासून ह्या संधीचा अवश्य फायदा घ्या. भगवान शिवाची कृपा प्राप्त करून घ्या आणि जीवनाचं सार्थक करा. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.